लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 26 जून 2025 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरवळपैकी वीरनगर तालुका त्र्यंबकेश्वर शिवारात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला। वैशाली नामदेव चव्हाण वय 40 या महिला गावात झोपडीतून घरी परत असताना त्या रस्त्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळल्या। त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय हर्सूल येथे नेले असता डॉक्टरांनी त्या महिलेस मृत घोषित केले। सुरुवातीला मृत्यूस अपघात समजून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र शवविच्छेदन अहवाल, डॉक्टरांचे निरीक्षण आणि पती नामदेव चव्हाण यांच्या संशयामुळे हत्येचा गुन्हा उघड झाला। घटनेपूर्वी एका अनोळखी इसमाने परिसरात संशयास्पद हालचाली केल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले होते। यावरून पतीने पोलिसात फिर्याद दाखल केली। अनोळखी इसमाच्या वर्णनावरून ओळख पटवण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पेठ उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली 3 तपास पथके तयार करण्यात आली। घटनास्थळी जोरदार पाऊस पडल्याने कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नव्हते, तरीही पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली। अखेर पिंपळवाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथून भगवान पांडुरंग शिंदे वय 34 हा संशयित म्हणून निष्पन्न झाला। गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार तो आडगाव शिवारात लपून बसल्याचे समजले। खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या परिसरामध्ये आम्ही जी माहिती घेतली किंवा त्या मृतकाच्या नातेवाईकांकडून खरवळ गावातील जे काही लोक होते त्यांची माहिती घेतल्यानंतर एक संशयित इसम 6:30 पावणे 7च्या दरम्यान संध्याकाळी मृतक महिलेच्या घराकडे गेला होता अशा बाबतची माहिती प्राप्त झाली होती आणि त्याच्या वर्णन आणि त्या अनुषंगाने त्या भागात आम्ही शोध घेतला असता अशा प्रकारचा इसम त्या ठिकाणी आलेला होता संध्याकाळी अशी बातमी कन्फर्म झाल्यानंतर त्याचं वर्णन आणि त्या व्यक्तीचं असलेलं सगळं त्या ठिकाणचं अस्तित्व, तिथल्या गावाच्या लोकांशी त्याचा काहीतरी संपर्क होता, तो व्यक्ती बाहेरचा होता, परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी जी आम्हाला माहिती दिली होती त्याच्यानुसार तो तिथल्या गावातल्या एक मुलाकडे आपला मित्र म्हणून आलेला होता संध्याकाळी त्याला भेटायला आणि त्या अनुषंगाने ह्या महिलेकडे पण तो गेला होता आणि ही महिलेला रस्त्यामध्ये अडून त्याने त्या पद्धतीने अशा प्रकारे कृत्य केला असावं असं एक संशय निर्माण झाला। त्या ॲड्रेस प्राप्त झाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सोक यांना, माननीय श्री आमचे बाळासाहेब पाटील साहेब, HDPO ॲडिशनल साहेब मिरखेलकर साहेब यांना ही बाब आम्ही कानावर टाकली। प्रभारी अधिकारी API लोखंडे यांनी आम्ही आणि त्यानुसार साहेबांनी सांगितलं कुठल्या परिस्थितीमध्ये आरोपी ह्या अशा प्रकारे डिटेक्ट होणं आवश्यक आहे आणि ह्या महिलांविषयी गुन्हा आहे, त्याच्या संवेदना खूप मोठ्या प्रमाणात आहेत। म्हणून रात्रभर पूर्णभर पावसात आम्ही स्वतः प्रभारी अधिकारी आणि त्याचे सगळं PSI सर्व आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला। सकाळी 10-11 वाजेपर्यंत नमूद जो संशयित इसम आहे त्यापर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश आलं आणि त्या हर्सूल पोलीस पथकाने शिंदेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली। मृत महिलेवर तो एकतर्फी प्रेम करत होता। काही महिन्यांपूर्वी त्याने तिला प्रेम संबंध ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु तिने नकार दिला होता। घटनेच्या दिवशी पुन्हा प्रेमाची मागणी केल्यावर महिलेने त्याला झिडकाडले आणि चापटी मारली। त्यामुळे राग अनावर होऊन त्याने रस्त्यावर पडलेला लाकडी दांडा उचलून तिच्या डोक्यात घाव घालून ठार मारले। सध्या आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.